माझे संगीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला जर कचोरी चाट बनवायची असेल तर चला मग आज मी तुम्हाला शिकवते कचोरी चाट कशी बनवायची. त्यासाठी घ्यायचं 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा आणि त्याला थोडंसं तेलाचं मोहन टाकायचं, मीठ आणि ओवा असं हे पीठ घट्टसर असं भिजून ठेवायचं. अर्धा तास तरी पीठ हे भिजवायला ठेवायचं, कारण की ते आपण भिजवतो तेव्हा एकदम टाईट असते, त्याच्यानंतर ते एकदम मऊ होऊन जाते अर्धा तासाने. आता पहा हे पीठ असं टाईट आहे, त्याची आता मी पोळी लाटून घेणार. पोळी लाटून घ्यायची अशी मस्त गोल पोळी लाटून घ्यायची. तुम्ही माझ्या व्हिडिओ पूर्ण पहा. हे बघा आता पोळी लाटून झाली आहे आणि एक ग्लास घ्यायचा, त्याच्या साहाय्याने हे अशा छोट्या छोट्या अशा कट करून घ्यायचे. पहा आता हे अशी गोल अशी छोटीशी पुरीवाणी कट करून घेतली आणि वाटीला मी तेल लावून घेतलं आणि हे वाटीला मी चिपकून दिली. पहा आता अशाच सगळ्या वाट्या करून घ्यायच्या, जेवढ्या पाहिजे तेवढ्या. मी अशाच माझ्या इथं 6-7 वाट्या आहेत, ते छोटे छोटे मी आणल्या होत्या ते अशाच किचनच्या कामासाठी. तर मी ते सगळ्या वाट्या अशा थोडेसे त्यांना कट करून घ्यायचं, कारण की ते आपण जर तेलात टाकले तर ते फुगली नाही पाहिजे. त्याची साधी अशी कटोरी क्रिस्पी झाली पाहिजे एकदम. तेल तापून घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये हे कटोऱ्या मीडियम साईजवर तेल गरम होऊ द्यायचं आणि मस्त अशा तेलात एकदम अशा लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या. त्या लाल झाल्या की मग त्या अशा कटोऱ्या आपोआप तेल हे झालं की भाजल्या की सुटून जातात त्या, तर मग त्या आपण अशा काढून घ्यायच्या. तर पहा तुम्ही ह्या व्हायच्या आहे थोड्याशा. मग बघा आता त्या कशा आपोआप अशा मी कटोरी काढून घेतली. पहा अशा सगळ्या कटोऱ्या काढून घ्यायच्या. जोपर्यंत त्या अशा क्रिस्पी भाजत नाहीत तोपर्यंत त्या निघत नाहीत. आता त्या काढून घेतल्या. आता त्याच्यानंतर मी त्याच कढईमध्ये तेल ठेवलं थोडंसं, त्या जिरं, कांदा, टमाटर परतून घ्यायचं, त्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि ते थोडंसं आपला लसूण अद्रकचा पेस्ट तो पण टाकून घ्यायचा. आणि छोले मी कुकरला 1 शिट्टी दिली आहे चण्याला. थोडंसं तिखट, हळद, मीठ टाकून परतून घ्यायचं. आणि ती जी मी पाहू शकता तुम्ही, पहा कशा मस्त अशा कटोरी चाट झाली आहे. अशा क्रिस्पी ह्या गव्हाच्या पिठाच्या कटोऱ्या आहे. आणि हे कुकरमध्ये 1 शिट्टी दिली आहे मी चण्याला आणि ते पण मी त्यामध्ये मिक्स करून घेतले. थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा. आता हे जे छोले बनले आहे ते आपण या कटोरीमध्ये भरून घ्यायचे. मस्त असे थोडे थोडे सगळ्या कटोऱ्यामध्ये छोले भरून घ्यायचे. आणि त्याच्यावर जे तुम्हाला वाटते थोडी शेव, दही, टमाटर, कोथिंबीर हे पण सगळं टाकून घ्यायचं. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही याच्यात बदल करू शकता. पहा आता. आणि आमच्या घरात सगळ्यांना आवडते, माझ्या सासूंना, माझ्या मुलांना, मुलींना, मला पण खूप आवडते. हप्त्यातून आमच्या इथे 1 वेळा हे बनतेस. तुम्ही बनवून पहा. एकदम अशा मस्त दिसत आहेत. त्यावर मी वरून कोथिंबीर टाकून घेतली.
कोथिंबीर टाकून झाली, थोडेसे जर बारीक शेव असतील तर ते पण तुम्ही टाकू शकता. मी ते पण टाकून घेतले. आणि तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही ह्याच्यात टाकू शकता, तुम्हाला जर जशा स्टाईलनं खायचं वाटलं तसं. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी नवीन नवीन चॅनल आहे माझं, पण सबस्क्राईब काही वाढत नाही आहे. आता तुम्ही लोकांनी सपोर्ट केला तर माझं सबस्क्राईब वाढतील. एकमेकाच्या सपोर्टानं आपण समोर जाऊ. म्हणून प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.